2014ला सरकार आल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला, मुंडे साहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि म्हणून हा जो आमचा प्रोजेक्ट होता अहिल्यानगर ते बीड, त्यावेळी मी एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टची वॉर रूम तयार केली आणि राज्यातले पायाभूत सुविधांचे प्रकल्प या वॉर रूमच्या माध्यमातून गतिशील कसे करता येतील हा प्रयत्न आपण सुरू केला। पुन्हा एकदा आपल्याला केंद्र सरकारने विचारलं की तुम्ही 50% पैसे द्यायला तयार आहात का? आम्ही सांगितलं जेवढे पैसे केंद्र सरकार देईल तेवढेच पैसे आम्ही द्यायला तयार आहोत आणि आपण वॉर रूम प्रोजेक्ट म्हणून पैसेही दिले आणि सातत्याने याचा पाठपुरावा आपण करत होतो। मला आज या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आज सगळ्यात क्रिटिकल काम हे रेल्वे बनवणं नव्हतं, यातलं सगळ्यात क्रिटिकल काम हे जमिनीचं संपादन होतं आणि जवळपास वॉर रूमच्या 8 बैठका या जमीन संपादनाकरता आपण केल्या, ज्यामध्ये पंकजाताई होत्या, ज्याच्यामध्ये प्रीतमताई होत्या, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इथले सगळे कलेक्टर्स होते, इथले अधिकारी होते आणि त्या माध्यमातून या लँड ॲक्विजिशन मधले सगळे अडचणी आपण दूर करत गेलो आणि त्यातनं हळूहळू ॲक्विजिशन सुरू झालं।